हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर 11वी मध्ये जे विद्यार्थी ऍडमिशन घेणार आहेत, ज्यांनी स्पेशल राऊंड 2 साठी फॉर्म भरला होता, त्यांच्यासाठी ऍडमिशनची आज शेवटची डेट आहे. तर बघा, तुम्हाला जर आपण वेबसाईट वरती गेल्यानंतर आपण ऍडमिशन शेड्यूल मध्ये गेलो आणि स्पेशल राऊंड 2 रिवाइज्ड शेड्यूल बघितलं, तर बघा आजची जी डेट आहे, आज 22 ऑगस्ट 2025, सकाळचे 8 वाजून 21 मिनिटं झाले आहेत. तर शेवटची तारीख आहे मित्रांनो. तुम्हाला जाऊन आज ऍडमिशन करायचं जर असेल तर आज ऍडमिशनची शेवटची तारीख आहे. आपल्या राज्यामध्ये काही ठिकाणी, भरपूर ठिकाणी मुसळधार पाऊस चालू होता, त्याच्यामुळे उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांना सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे जी डेट 19 आणि 20 तारीख होती जी ऍडमिशन करण्याची, ती वाढवून 19 आणि 22, म्हणजे 19 ते 22 ऑगस्टच्या याच्या बिटवीन तुम्ही जाऊन ऍडमिशन कॉलेजला करू शकता. आणि कॉलेजला जाऊन ऍडमिशन कन्फर्म करण्याच्या आधी जी काही प्रोसेस करायची आहे त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला इथं उजव्या कोपऱ्यामध्ये आय बटन तुम्हाला दिसत, त्याच्यावरती जाऊन क्लिक करा आणि पूर्ण जी प्रोसेस आहे, म्हणजे ऍडमिशन कन्फर्म करण्याच्या आधी वेबसाईट वरती जाऊन आपल्याला प्रोसीड फॉर ऍडमिशन, अलॉटमेंट लेटर कसं डाउनलोड करायचं याची पूर्णपणे माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आणि आज शेवटची डेट आहे, तर तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यात जी प्रोसेस सांगितलेली आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमचं ऍडमिशन कन्फर्म करू शकताय. डॉक्युमेंट्स काय लागतील हे पण माहिती आपण त्याच्यामध्ये दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहिला आता, राऊंड 3 म्हणजे स्पेशल राऊंड 3 लागेल का नाही लागेल. आता याच्या बाबतीत संपूर्ण जी माहिती आहे ती तर आता आपल्या वेबसाईट वरती अवेलेबल नाही. तुम्ही ऍडमिशन शेड्यूल वरती जावा. ऍडमिशन शेड्यूल वरती गेला असता तुम्हाला बघायला मिळतंय. इथं फक्त जे शेड्यूल आहे ते राऊंड 2 पर्यंतच लावलेलं आहे. स्पेशल राऊंड 3 बद्दल आपल्याला काहीच माहिती आपल्याला वेबसाईट वरती बघायला मिळत नाही. हे बघा, काहीच माहिती आपल्याला दिलेली नाही. पण बघा, टोटल ऍडमिटेड जे विद्यार्थी आहेत ते खूप कमी आहेत. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्यापैकी ऍडमिटेड आहेत ते कमी आहेत. हे बघा, रजिस्टर्ड एवढे आहेत, जवळजवळ 14,71,747, आणि ऍडमिटेड किती आहेत बघा, 12,72,638. आणि वॅकन्सी शिल्लक एवढी मोठी आहे, 8 लाखाच्या आसपास वॅकन्सी आहे, 9 लाखाच्या आसपास वॅकन्सी आहे. आणि विद्यार्थी किती राहिले? 2 लाख. म्हणजे वॅकन्सी भरपूर अवेलेबल आहे, पण विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, कमी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. याचा अर्थ बरेच विद्यार्थी डिप्लोमा वगैरे, ITI वगैरे इकडं ट्रान्सफर झालेले आहेत. आणि बरेच विद्यार्थी असे पण असतील ज्यांनी डिप्लोमा ITI घेतलेला आहे आणि त्यांनी रजिस्ट्रेशन करून इकडे ठेवलेलं आहे, मग त्यांना ऍडमिशन इकडे घ्यायचं नाही आहे, पण त्यामुळे ते इथं रजिस्टर्ड दिसत आहेत. याचा अर्थ असा आहे की हा जो नंबर आहे ज्यांना ऍडमिशन पाहिजे, हा नंबर कदाचित अजून कमी असू शकतोय. पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कॉमेंट मला ऑलरेडी लास्टच्या व्हिडिओवरती आलेल्या आहेत की सर, आम्हाला अजून पण ऍडमिशन मिळालेलं नाही. स्पेशल राऊंड 2 झालेला आहे तरी पण आम्हाला ऍडमिशन मिळालेलं नाही. आता बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांना अजून ऍडमिशन मिळालं नाही. आता एका जर विद्यार्थी दाखवायचं झालं तर तुम्हाला इथं, तर लॉग इन करून जर दाखवायचं झालं तर एक विद्यार्थी आहे जो अजून ज्याला ऍडमिशन मिळालं नाही, अशा विद्यार्थ्याचं एक लॉग इन आयडी आहे आपल्याकडं. तर तो तुम्हाला दाखवतो. ठीक ठीक आहे. तर आता बघा, मी ते आहे विद्यार्थी एक ज्याला अजून ऍडमिशन मिळालेलं नाही. तर असे विद्यार्थी एकच नाही, असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना अजून ऍडमिशन मिळालेलं नाही. म्हणून सांगतो विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना ऍडमिशन मिळाले, ज्यांना अलॉटमेंट झालेली आहे, त्या विद्यार्थ्यांनी जाऊन काय करा, जाऊन तुमचं आज अलॉटमेंट करून घ्या, कारण आज लास्टचा दिवस आहे. ठीक आहे, लक्षात. सो हे असा प्रकारे आहे, त्यामुळे तुम्ही जाऊन ऍडमिशन करून घ्या. कारण स्पेशल राऊंड 3च्या बाबतीत तर आज काहीच नोटिफिकेशन आलेलं नाही. त्यामुळे ज्यांना मिळाले असेल अलॉटमेंट त्यांनी जाऊन करा. आता बघा, हे जो विद्यार्थी आहे तो नोट ऍडमिटेड आहे, कारण ह्याला ऍडमिशन मिळालं नाही. तुम्ही ऍडमिशन का मिळालं नाही हे पण चेक करू शकता. मी तुम्हाला सांगितलं होतं, चूज रिझन, चेक रिझन फॉर नॉट अलॉटेड. हे बघा, तर इतके सारे रिझन आहेत. म्हणजे काय, कट ऑफ जास्त लागला होता. ह्यानं जे काही ऍडमिशन्स करण्यासाठी ज्या कॉलेजची लिस्ट टाकली होती त्याच्यामध्ये याचा कट ऑफ आहे तो वरती लागला नाही, ह्याचे मार्क्स खाली राहिले, त्यामुळे याला ऍडमिशन मिळालं नाही. तर हा एकच नाही, असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना ऍडमिशन मिळालेलं नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झाले त्यांनी जाऊन करा आणि चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा, कारण जर काही अजून नवीन अपडेट येणार असते स्पेशल राऊंड 3च्या बाबतीत, तर त्याचं पूर्णपणे जी माहिती आहे तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ज्या विद्यार्थ्यांना स्पेशल राऊंड 2चं ऍडमिशन कसं करायचं आहे त्याच्या बाबतीत जर व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक इथं तुम्हाला बघायला मिळते. तर याच्यावरती जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ठीक आहे, बाय बाय, थँक्यू सो मच.